संख्या प्रकार भाग 2. सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या. सम संख्या, इवन नंबर. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सम संख्या असे म्हणतात. 2 ने पूर्ण भाग जातो म्हणजे एखाद्या संख्येला 2 ने भागल्यास बाकी शून्य येते. तसेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला सम संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 350, 4692, 324, 7536 आणि 5678. वरील प्रत्येक संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक आहेत म्हणून वरील सर्व संख्या सम संख्या आहेत. आता यापैकी एक 350 ही संख्या घेऊ आणि त्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो का ते पाहू. तीनशे 50 भागिले 2. पहिला 3 या संख्येला भागू. बे 1 बे, 3 मधून 2 गेले, उरला 1, वरतून घेतला 5, संख्या झाली 15. बे 7 14, 15 मधून 14 गेले, उरला 1, वरतून घेतला 0, संख्या झाली 10. बे 5 10, 10 मधून 10 वजा केले, उरले 0, म्हणजेच बाकी आली 0. 350 या संख्येला 2 ने भागल्यास पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 येते. म्हणून दिलेली संख्या सम संख्या आहे. तसेच 350 या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक आहे म्हणून 350 ही संख्या सम आहे. विषम संख्या, ऑड नंबर. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. तसेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 421, 343, 625, 867, 429. वरील सर्व संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक आहेत म्हणून या सर्व संख्या विषम संख्या आहेत. मूळ संख्या, प्राइम नंबर. ज्या संख्येला फक्त 1 व तीच संख्या यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ
2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 या 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत. आता प्रत्येक संख्येचे विभाजक पाहू. 2 या संख्येचे विभाजक 1 आणि 2, 3 या संख्येचे विभाजक 1 आणि 3, 5 या संख्येचे 1, 5, 7 चे विभाजक 1, 7, 11 चे विभाजक 1, 11, 13 चे विभाजक 1 आणि 13, 17 चे विभाजक 1 आणि 17, 19 चे विभाजक 1 आणि 19. तर प्रत्येक संख्येचे 2 विभाजक आहेत. वरील संख्यांचे प्रत्येकी 2 विभाजक आहेत. म्हणजेच मूळ संख्येचे फक्त 2 विभाजक असतात. एक आणि तीच संख्या. एक ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. संयुक्त संख्या, कॉम्पोजिट नंबर. ज्या संख्येला 1 व तीच संख्या या व्यतिरिक्त अन्य विभाजक असतात अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 4, 6, 8, 9, 10, 12, 14, 15, 16, 18, 20 या 1 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या. आता यांचे विभाजक पाहू. 4 या संख्येचे विभाजक 1, 2, 4, 6 या संख्येचे 1, 2, 3 आणि 6, 8 या संख्येचे विभाजक 1, 2, 4, 8, 9 या संख्येचे विभाजक 1, 3, 9 आणि 10 या संख्येचे विभाजक 1, 2, 5 आणि 10. वरील संख्येला प्रत्येकी 3 किंवा 3 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 2 पेक्षा जास्त विभाजक असल्यास त्या संख्या संयुक्त संख्या असतात. एक ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. आणि 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. जोडमूळ संख्या, ट्विन प्राइम नंबर. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते त्याला जोडमूळ संख्या म्हणतात. वरील संख्येतील गटामध्ये 2 मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या दिलेली आहे. ज्या 2 मूळ संख्यामध्ये संयुक्त संख्या येते त्या 2 मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 3, 5, 5, 7, 11, 13 आणि 17, 19. 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्याच्या 8 जोड्या आहेत.
सहमूळ संख्या को प्राइम नंबर. दिलेल्या संख्यामध्ये एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. क्रमाने येणाऱ्या कोणत्याही दोन संख्या या सहमूळ संख्या असतात. उदाहरणार्थ 7, 8 या दोन क्रमवार संख्या आहेत. 7 चे विभाजक 1, 7 आणि 8 या संख्येचे विभाजक 1, 2, 4, 8. 7 आणि 8 या दोन संख्येमध्ये एकच सामायिक विभाजक आहे, तो म्हणजे 1. म्हणून दिलेल्या संख्या सहमूळ संख्या आहेत. समूळ संख्येची काही उदाहरणे पाहू. आता 1 आणि 23. 20 चे विभाजक 1, 2, 5, 20 आणि 23 चे विभाजक 1 आणि 23. सामायिक विभाजक 1 आहे, म्हणून या संख्या सहमूळ आहेत. 13, 17 याचे विभाजक 13 चे 1, 13 आणि 17 चे 1, 17. म्हणजेच सामायिक विभाजक इथेही एकच आहे. सामायिक विभाजक एकच आहे, त्यामुळे दिलेल्या संख्या या सहमूळ संख्या आहेत. कोणत्याही दोन मूळ संख्या या सहमूळ संख्या असतात. म्हणजेच वरील उदाहरण 13 आणि 17. उदाहरणार्थ 13, 17, 3, 7, 31 आणि 41. आज आपण सम संख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या या संख्या प्रकाराचा अभ्यास केला. उर्वरित संख्या प्रकार पाहू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.